मी गणेशपेठ पोलीस स्टेशन तर्फे सर्व नागरिकांना आवाहन करत आहे. आज आपला होळीचा पवित्र सण आहे. त्यानंतर उद्या धुलीवंदनाचा सण आहे. तर गणेशपेठ पोलीस स्टेशन मधील सर्व नागरिकांना तसेच आपल्या नागपूर शहरातील सर्व नागरिकांना प्रथमतः मी होळीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे उद्या शुक्रवार आहे आणि मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना रमजान सुरू आहे. त्यांचे उपवासही सुरू आहेत. शुक्रवारी साधारणतः सर्व मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी मशिदीमध्ये येत असतात. उद्या धुलीवंदनही आहे आणि शुक्रवारचं नमाज पठणही आहे. माझं सर्व नागरिकांना आवाहन राहील, सर्वांनी आपापले सण उत्साहात साजरे जरूर करावे, परंतु हा सण साजरा करत असताना आपण इतर लोकांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही आणि त्यांच्या कुणाच्याही ज्या भावना आहेत त्यांना त्रास होणार नाही, हेच पोचणार नाही, याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आपण कुणावरही बळजबरीने रंग टाकू नये. कुणावरही अनोळखी व्यक्तीवरती विशेषतः रंग वगैरे खेळण्याचा प्रकार जो असतो, लहान मुलांकडनं हे विशेषतः होऊ शकतं. सर्व पालकांनी याबाबत काळजी घ्यायची आहे. ते फुगे फेकणे असेल किंवा रंग फेकणे असेल, ते अनोळखी व्यक्तींवरती अशा प्रकारे जर फुगे आणि रंग टाकला, त्यातनं जर काही वाद वगैरे झाला तर याच्यामध्ये पोलीस अत्यंत स्ट्रिक्ट कारवाई करणार आहेत. आणि यामार्फत आम्ही सर्वांना आवाहन करतो की आपल्या बाबतीत कुठेही काही जर आपल्याला त्रास होत असेल तर तात्काळ पोलिसांना 112 क्रमांकावर कळवावे आणि कोणीही स्वतः कुठल्याही प्रकारचा वाद त्या ठिकाणी निर्माण होईल अशा प्रकारचं वर्तन करू नये. तर माझं सर्वांना आवाहन आहे की सर्वांनी आनंदाने आपापले सण साजरे करा, परंतु हे करत असताना इतर कोणालाही त्रास होईल अशा पद्धतीने आपण सण साजरा करू नये किंवा इतर कोणाला त्रास होऊ देऊ नये. या दिवशी विशेषतः बरेचसे लोक मद्यपान देखील करतात. ते मद्यपान करणाऱ्यांवर सुद्धा आमचं विशेष लक्ष असणार आहे. तर पूर्ण नागपूर शहरामध्ये बंदोबस्त अत्यंत कडक असणार आहे. आमच्या नाकाबंदीचे पॉइंट्स असणार आहेत. आमचे सर्व जे पोलीस आहेत ते रस्त्यावर असणार आहेत. आम्ही ड्रंक अँड ड्राईव्हच्या सुद्धा केसेस करणार आहे. ट्रिपल सीट कोण जात असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणार आहोत. कोणीही मोठ्या आवाजामध्ये डीजे वगैरे लावला तर त्याचं डीजेचं जे आहे ते आता माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सुद्धा सांगितलेले आहे. त्या डीजेवरती सुद्धा स्ट्रिक्ट कारवाई करण्यात येणार आहे. तर माझं सर्व नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन आहे की आनंदाने सण जरूर साजरा करावा, परंतु आपल्यामुळे कुणालाही त्रास होईल किंवा असं कुठलंही वर्तन आपण करू नये. धन्यवाद.